होणार माननीय आत्मारामजी गोडविंदे साहेब यांच्याकडून पारितोषिक येतो आहे पिंपलोली संघासाठी लगातारचे 3 षटकार 3000 लगातारचे 3 चौकार 2000 हा पारितोषिक असेल। तर स्ट्राईकला जो फलंदाज सोमनाथ, नॉन स्ट्राईकला अजय, गोलंदाजी मार्कवरती एक मात्र पॉवर प्लेचं षटक घेऊन येतो आहे तो सात सिद्दीकी। पहिलं षटक कॉलेज एंडकडून गोलंदाज सज्ज झालाय। 4 षटकाचा सामना, पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत। पहिला चेंडू आपण पाहतो, संधी होती झेलची, बॅटची कडा होती, झेल या ठिकाणी ड्रॉप झालाय। या ठिकाणी पाहतोय BMW ही गाडी घेऊन आलेले आमचे मुंबईवरून जावेद भाई यांचे मित्र युसुफभाई या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांचं आपण व्यासपीठावरती आमंत्रित करूया, त्यांना विनंती करूया आपण व्यासपीठावरती यायचे। आपल्या मनापासून हार्दिक स्वागत। बघा, इथला नियम आहे ट्रॅक टी शर्ट शूज कंपल्सरी आणि 12th मॅनला पण ते कंपल्सरी होतं, पण पिंपलोली संघ येथील 12 प्लेयरने ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यानंतर आयोजकांकडून 2 धावाची पॅनल्टी आली तुम्हाला। पिंपलोली संघ आयोजकांकडून 2 धावाची पॅनल्टी आली। आसिफभाई युसुफभाई BMW घेऊन या ठिकाणी उपस्थित झालेत। या दरम्यान पाहतो वाईट चेंडू, आसिफभाई युसुफभाई या ठिकाणी उपस्थित झालेत। जावेदभाई यांचे मित्र जावा चषक 2025 मध्ये आपल्या मनापासून हार्दिक स्वागत। आपण स्क्रीनवरती पाहू शकता जावेदभाई यांचे खास मित्र या ठिकाणी व्यासपीठावरती विराजमान होती। साहेबांना विनंती करेल आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हायचे। इथे चांगला फटका, घुटना टेक और साइड 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 के साथ षटकार देख। पहिली सिंगल, त्यानंतर चौकार, षटकार, वाईट चेंडू आणि त्यानंतर षटकार। 18 धावा आपण पाहतोय। 4 चेंडू झालेत। पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय विकेटची संधी होती, इथे आपण पाहिलं गेला फुल लेनचा चेंड, कोणत्या प्रकारची चुकी नाही, फलंदाज बाद। 5व्या चेंडूवरती विकेट, अग्रेसर होणारा फलंदाजाला माघारी धाडलंय। विकेट क्रमांक पहिला या ठिकाणी श्री गणेश पिंपलोली संघाचा।
पाहतोय पहिली धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण केली जाते. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकात या पॉवर प्ले षटकात 20 धावा बनवल्या गेल्यात. आपण पाहतो श्री गणेश पिंपळी संघाकडून चांगली फलंदाजी. जरी आपण पाहतो चौकार षटकार खेचणारा फलंदाज हा माघारी आलाय. अजय भोईरच्या स्वरूपात पहिला झटका आपण पाहिला गेला. उर्वरित 3 षटका असतील, वेल प्रत्येकासाठी आहे, तर आपण लगेच क्षेत्ररक्षण शोधून घ्यायचे. थँक्यू डी मास्टर. आपण पाहतोय जाऊया मैदानावरती. वैयक्तिक पहिलं सांगी, दुसरं षटक वेळ जास्त घेऊ नका. कालही आपण पाहतोय मॅचेस लवकरात लवकर कव्हर केल्यात. इथे समोर दिला चेंडू, वाडी स्ट्रॉंग आणि काऊ कॉर्नर रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक आहे अफजल, कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. फलंदाज बाद सकलेन मैदानावरती आला, गोलंदाजी मार्कवरती आला. इथे विकेट प्राप्त केलंय सकलेनने. मास्टर विकेट क्रमांक दुसरा आपण पाहतोय. 20 या आकड्यावरती दुसरा गडी गारद होतोय, गारठा जाणवतोय. नितेश आपण पाहिलं गेलं कालही 15-16. काल पुण्याची अवस्था खूप खराब होती, कारण पुण्याला आपण पाहतोय 11-12ने घेरलं होतं. जरी पुन्हा आपण पाहतोय कडक सिटी मांडली जाते, तिथे थंडीचं प्रमाण आपण पाहिलं गेलं महाबळेश्वर तिथून जवळ आहे. इथे चांगला चेंडू आपण पाहतो आहे का नाही. पंच दोन समांतर करतात, वाईट चेंडू क्लोज स्किप करतात. जवळीक आपण पाहतोय 7, एक सिंगल आली आहे. एक विकेट नंतर पाहतो आहे हा खराब चेंडू. धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले सकलेन. तर या राऊंड विकेट आहे सकलेन. चांगला चेंडू, चांगला चेंडू आपण पाहतोय. वातावरण पाहिलं गेलं तर आपण आजचा विचार केला तर एकच असा सामना आहे जिथे धावांचा पाठलाग झाला, तो म्हणजे शेलू विपक्ष अकुलवाडी. 32 धावा होत्या, 33 धावा अकुलवाडी संघाने चेस केल्या. इतर सामने पाहिले गेले सर्व डिफेंड झालेत. पहिले 3 सामने आपण पाहतोय आणि पहिला सामना जो दामोद संघाने चेस केला होता, म्हणजे 2 सामने चेस आणि 2 सामने डिफेंड आपण पाहिले गेले. आणखीन एक विकेट झटका दिला गेला. क्रमांक तिसरा आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. नवीन फलंदाज अजय भोईरला आपण या ठिकाणी पाहतोय. जर विचार केला मित्रांनो तर मेहराज तिवाले आपण पाहतो मैदान, डॉक्टरनी त्याला क्रिकेटपासून दूर राहायला सांगितलंय. इंजर्ड आहे, पण आज दिवसभर वाकसच्या मैदानावरती 3 सामने केला. इथेही दुसरा सामना केलतो आणि तिथेही चांगलं क्षेत्ररक्षण, इथे सुंदर झेल पकडलंय. इथे आपण पाहतो स्टेप आउट करायचा प्रयत्न पुढे सरसावला. 7चा दिमाग फलंदाज धावचित झटका श्री गणेश पिंपलोली संघाला.
थँक्यू मास्टर. चांगलं संगीत आपण पाहतोय. चालू कर ना. अरे खाली घे ना खाली. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय बघा. पिंपलोली संघासाठी सुवर्ण संधी आपण पाहतोय या ठिकाणी. आत्मारामजी गोडविंदे साहेब यांच्याकडून लगातारचे 3 चौकार, 2000 लगातारचे 3 षटकार, 3000चं पारितोषिक आहे. साजन ड्रायव्हर पाहतो आपण बॅटिंगला आलाय. मोहसिनबाई यांच्याकडून पारितोषिक लागलंय. लगातारचे 3 षटकार, 500 रुपयाचा पारितोषिक असेल. आणि साजन ड्रायव्हर जसे आले तसे सूरजजी गोडविंदे यांचाही आपण पाहतो कॉल पाहायला लागला. साजनसाठी पारितोषिक आहे. लगातारचे 3 षटकार 3000, लगातारचे 3 चौकार 2000 हा पारितोषिक लागला गेलाय. पहिले 2 षटक या ठिकाणी समाप्त झालेत आणि पहिल्या 2 षटकामध्ये धावसंख्या स्कोर कार्ड 23 या आकड्यावरती. सकल्याने चांगली गोलंदाजी केली बघा. चांगल्या आपण टायमावरती आहात. दामत संघ वेळ घेऊ नका, कारण आपण टायमावरती आहात तर टायमावरतीच मॅच कंप्लीट करा. 2 षटकं या ठिकाणी समाप्त झालेत. दुसऱ्या षटकात सकल्याने अफलातून कामगिरी केली, सुंदर गोलंदाजी केली, फक्त धावा खर्च केल्या 3, धावसंख्या 23. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. 23 धावा. इथे आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल अफजल. मागच्या सामन्यामध्ये दुसरं षटक भेटलं होतं. इथे आपण पाहतोय तिसरं षटक. मोहसिनजी नजे यांच्याकडून फायर व्हायलाचे मालक. लगातार 3 षटकाराला साजनसाठी 500. सूरजजी गोडविंदे सर यांच्याकडून 3000. चौकार हॅट्रिकला 2000. आत्मारामजी गोडविंदे साहेब सायली इंटरप्राइजेसचे ओनर यांच्याकडून हे पारितोषिक लागले गेले. सूरजजी गोडविंदे या आपण व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. इथे चांगला फटका डिपेक्स्टा कव्हर मध्ये गॅप शोधले, जागा बनवली, चेंडूला पाठवला सीमारेषे पलीकडे. चेंडू जाऊन पोहोचलाय आउट ऑफ पार्क. 1 टप्पा खेळ चौकार. गणेश पेमारे चांगला खेळाडू आहे गणेशी. हा पण एक बाईक प्राप्त बायकर याला म्हटलं जातं, कारण आंबिवलीच्या मैदानावरती टोकरे फाउंडेशन आयोजित स्पर्धेमध्ये ज्याने बाईक मिळवली होती मानाची, म्हणजे याच्या नावावरती एक बाईक आहे. बायकर मॅन. धावसंख्या स्कोर कार्ड 27. इथे सुरेख फटका, बैठक मारले गेले. आणखीन एक दमदार हिट. चेंडू आउट ऑफ पार्क. बिग हिट षटकार. जे युवा उद्योजक याच्याकडून पारितोषिक लागले जात आहे. लगातार 3 विकेटला दामत संघासाठी 3000चं पारितोषिक असेल. बुरान एंटरप्राइजेसचे ओनर आहेत बुरान सरफराज नजे यांच्याकडून हा पारितोषिक लागलं गेलंय. लगातारचे 3 विकेट 3000. आमिर आत्ताच अंबरनाथ बँकेतून गेले होते. ATM बंद असल्या कारणाने ते वापस आलेत. जीपे बिघडल्या, त्यांचा गुगल पे नाही आहे, नाहीतर त्यांनीही पारितोषिक लावलं असतं. आणि अफजलने जर लगातार 3 विकेट घेतले. शादाब भाई यांच्याकडून 4000चं पारितोषिक आहे. चांगला चेंडू अफजलचा आपण या ठिकाणी पाहतोय. चौकार षटकारानंतर डॉट चेंडू. आपण अफजलचा विचार केला तर कधी कधी त्याचे पहिले 3 चेंडू एकदम सुंदर असतात, त्यानंतर महागडा ठरतो. इथे पहिले 2 चेंडू महागडे तर उर्वरित 4 चेंडू बघूया. त्यातला एक चेंडू तो सुरेख टाकला गेला. रूम दिला नाही, जागा बनवण्याचा प्रयत्न होता गणेशचा. डॉट चेंडू आला. इथे फुल लाईन यॉर्क करण्याचा प्रयत्न, ब्रह्मास्त्राचा मारा करणं गरजेचं होतं का? चांगला चेंडू पडला गेला. इथे आपण पाहतोय पुढे गेला. इथे पंच चेक करतील. आता तू मैचा खेळ. 1 धाव पूर्ण झाले. गणेश दुसरी धाव घेण्याचा गरजेचा होता का? आणि ते फलंदाज OUT फलंदाज बाद ठोक दिले.
बारसा नाही डीजे मास्टर, आता गरमागरम मॅच चालू आहे, अशी गरगरम चकचक एकच गाणं बार बार नका वाजूया. अनेक गाणी आहेत, लगेच आपण गाणी वाजवा, चांगली गाणी वाजवा. प्रेक्षक पण रंगात यायला पाहिजेत, एन्जॉय व्हायला पाहिजे. जी थंडी आहे ना, थंडी गुलाबी थंडी ही गायब व्हायला पाहिजे. 2020 ग्रुप शेलू साजन ड्रायव्हरसाठी षटकार हॅट्रिकला 2,000चा पारितोषिक आहे. 1,000चा पारितोषिक. आणि इथे आपण पाहतोय षटकार आलाय चिन्मय मसने. पाहतोय याच मैदानावरती पुन्हा एकदा रंगणार क्रिकेटचा महासंग्राम. वीजची रात्र आपण या ठिकाणी पाहिल्यानंतर पुन्हा एकदा जमा होणार. इथे एक जत्रा उरूस भरला जाणार 8 जानेवारी 2026. उपतालुका प्रमुख अभिजी खोत यांच्या नावाची स्पर्धा आयोजक असतील असगरजी खोत साहेब. टॅप केलाय चेंडूला, एक सिंगल त्या ठिकाणी पाहतो. एका सिंगलने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. शेवटच्या चेंडू होती, याला सिंगल धावसंख्या स्कोर कार्ड 41. या षटकात आले 18. महागडं षटक म्हटलं जाईल. शेवटचा षटक असेल, आपण टायमावरती आहात तर लगेच शतरक्षक लावून घ्या, तो परत संधी देऊया डीजेला. आणि यानंतर इनिंग ब्रेकमध्ये यायचं अष्टविनायक बेकरे विपक्ष जे हनुमान अकुलवाडी. वेळ घ्यायचं नाही, इनिंग ब्रेकमध्ये टॉसला या ठिकाणी हजर राहायचं. इशारा करा, लगेच लगेच करा, आपल्याला वेळ कमी आहे. खुरमजी नजे सर यांचा पारा चढण्या अगोदर जो गारटला आहे, थंडीचा गारठा आहे, आणि त्यामध्ये जर खुरमजी नजे सर जर गारटले तर वेळ आपल्याला अपुरा पडतो. तर प्लीज थोडं फास्ट घ्या. शेवटचे 6 चेंडू गोलंदाजी मार्कवरती मुसेफ. अंतिम षटक आपण पाहतो या ठिकाणी. मागच्या सामन्यामध्ये अफलातून गोलंदाजी केली होती, दुसरं षटक फेकलं होतं, 7 धावा खर्च केल्या होत्या. इथे चांगला चेंडू, चांगला चेंडू आपण पाहतोय. डॉट चेंडू आला, सिंगल घेण्याचा प्रयत्न होता, कट करण्याचा प्रयत्न. इथे डॉट चेंडू. 41 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. चांगला चेंडू, चांगला चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. मुसेफ आपलातून कामगिरी करतो. आजची रात्र खऱ्या अर्थाने वाकतचं मैदान दिवसा गाजवलंय. आणि हाच अभिद 11 आपण पाहतो या ठिकाणी खेळतोय. तर डेला मुसेफला विश्रांती होती, कारण नाईटसाठी ती विश्रांती दिली होती. तो मुसेफ नाईटला आला, पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली, संघाला मॅचमध्ये आणून दिला, आणि इथे चांगली गोलंदाजी करतोय. इथे पाहतोय दूरवर चेंडू फेकला, शॉर्ट पिच चेंडू आपण पाहतो, हाईट घेऊन गेला, वाईट चेंडू. आणि प्रतिवर एक बाउन्स असतो, तो बाउन्स आपण पाहतो या ठिकाणी दिला गेलाय. इथे एसटीच्या पाठीमागे अफजल कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये, फलंदाज या ठिकाणी बाद होतोय.
तर जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे, जिथे चौथ्या षटकामध्ये मुसेफ आला आणि कमबॅक करून दिलं संघाला. चौथा चेंडू मुसेफचा, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आहे. दीनानाथ सुद्धा आपण पाहतो, स्वतः दीनानाथ मैदानावरती सज्ज झालाय. डॉट चेंडू या ठिकाणी खेळत असताना 4 चेंडू झालेत. इनिंगचे 2 चेंडू बाकी आहे. धावसंख्या 42. या षटकामध्ये फक्त 4 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केला, 1 विकेट प्राप्त केलाय. मुसेफ चांगली कामगिरी करत असताना चांगली गोलंदाजी मुसेफची, संघासाठी लाभदायी कामगिरी करतोय. पिंपरोली संघाला इथे 2 चेंडूमध्ये मोठे फटके करत, धावसंख्या आपण पाहतोय तर ठेवायची आहे. इथे पाहतोय ऑफिशियल तर खऱ्या अर्थाने त्यांना इच्छा तर नाहीये, पण चेक केलं जातं या ठिकाणी आपण पाहतोय. नाहीये. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. 1 धाव या ठिकाणी आपण पाहतो बाईची घेतली गेली आहे आणि एका धावेने स्कोर कार्ड 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचा अंतिम चेंडू, नॉट आउट. पहिल्या षटकामध्ये पाहतो महागडा षटक, दुसऱ्या षटकात फेर डिलिव्हरी आहे. नॉट आउट आहे. फेर डिलिव्हरी दिली, नॉट आउट दिला. इथे पाहतो रुपये चेंडू, शेवटचा चेंडू घातक ठरला. चेंडू आउट ऑफ पार्क, स्ट्राईक रोटेट झाली आणि इथे आला षटकार. 49 आणि विजयासाठी 50 धावांची गरज आहे. विजयासाठी 50 धावांची गरज. चला टॉस साठी चला. चला अष्टविनायक बेकरे आणि त्यांच्या सोबत हनुमान अकुलवाडी, चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या ठिकाणी यायचे. 50 धावांचं लक्ष्य या ठिकाणी गाठत. पॅनल्टीच्या धावा आहेत त्या जरूर आम्ही जॉईन करू. जेव्हा पहिले षटक समाप्त होईल तिथे त्या धावा आम्ही जॉईन करूया. टॉस आपण पाहतो त्या ठिकाणी केला जातोय. जोगेश ढोले स्वतः त्या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्या शुभ हस्ते टॉस. अष्टविनायक बेकरे, हनुमान अकुलवाडी या दोन संघादरम्यान हेड और टेल कॉल होता या ठिकाणी आपण पाहतोय. अकुलवाडी संघाचा पण टेल आला आणि जिंकलाय तो अष्टविनायक बेकरे संघाने. त्यांनी घेतली ती बॅटिंग. अकुलवाडी संघाला प्रथमतः क्षेत्ररक्षण करावं लागेल. 4 षटक 24 चेंडू आणि या ठिकाणी विजयासाठी आपण पाहतोय गरज आहे ती अभित 11 अहमद संघाला 50 धावांची.
थँक्यू डीजे आपण पाहतोय आणि मनापासून धन्यवाद सर्व प्रेक्षक मायबाप. इथे पाहतो आपण वाईट चेंडू. पन्नास धावांचं लक्ष. पहिलं षटक या ठिकाणी पाहतो. थोडंसं फास्ट घ्या कारण ही मॅच आपण लेट आहोत. 50 धावांचं लक्ष. ऍड केलं जातील दादा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ते धावसंख्या ऍड होईल. इथे आपण पाहतो चांगला फटका. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडू पार होणार का नाही पार झाला. अफजलला माघारी परतावा लागेल. ताकद का मारा गुस्सा ज्यादा. गेंद पोची देसी भी आधा. पॉइंट लाईन पार झाली नाही. इथे पहिला फलंदाज बाद होतो अफजल. झटका दिला जातो आहे तो अभि दिलेवन दामद संघाला. या रात्री आपण पाहतोय चेंडू पार होत नाही. रात्री आपण पाहिलं गेलं एकदा 11 11:30 झाले तो बाउंड्री लाईन पार कमी वेळात होतोय. जर चेंडू आपण रात्री पाहिलेत तर एक तर डीप मिड विकेट या डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिझन अशी जी क्षेत्ररक्षणाची व्यवस्था आहे तिथे चेंडू पार होताना पाहिलं गेलेत. कारण त्या पिचच्या मधोमध जो एरिया आहे त्या एरियामध्ये चेंडू पार होताना पाहिले गेलेत. लॉंग ऑन लॉंग ऑफ या ज्या रिझन आहेत या रिझनमध्ये चेंडू लवकरात लवकर ट्रॅव्हल होत नाही. तिथून जात नाही आहे. कालपासून आपण पाहिलंय इथे झटका दिला दामद संघाला. इथे रिवासाठी दुधारी तलवार. चेंडू पाठवला सीमारेखा पार. रन्स मिळतील 4. आल्या आल्या 7च्या बॅटमधून चौकार. सात चांगली सुरुवात करतोय अफलातून. आज डेला बिन बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच पुरस्कार प्राप्त केल्या. दोन्ही मॅचला अष्टपैलू खेळ. इथे चांगला फटका. पॉइंटला बीट केल्या. कव्हर पॉइंट मध्ये ट्रॅव्हल जातो आहे. चेंडू झालाय फरार. रस मिळतील 4. बॅक टू बॅक चौकार. सूरज स्वतः कॅप्टन पाहायला गेला मैदानात. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन आलाय. पहिला चेंडू खराब टाकल्यानंतर विकेट प्राप्त केला. असं वाटतं कमबॅक केलं का पण त्यानंतर 7 मैदानावरती गेला. बॅक टू बॅक दुसरा चौकार आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये दुर्दैवाची धावचीत झाला होता 7 पण इथे स्वतःला सावरलाय. चांगली फटकेबाजी. लगातार 2 चौकार त्याच्या बॅटमधून येत असताना. चौथा चेंडू. इथे स्मार्ट कॅच करण्याचा प्रयत्न फसला गेला. पॉइंट रिझर्व मध्ये शतरक्षक थोडासा डीप होता. तिथे कोणत्याही प्रकारची चुकी त्याच्याकडून केली नाहीये. फलंदाज बाद होतोय. झटका दिला गेला 7च्या स्वरूपात अभि दिलेवन दामद संघाला. 2 चौकार खाल्ले होते नितेश सर. ते महागात म्हटलं जाणार नाही आता का 2 चौकार खाल्ल्यानंतर स्वतः संघासाठी सावरलं. आणि सूरज कॅप्टन गोलंदाजी मार्कवरती आणि त्यांनी घेतलेला हा महत्वपूर्ण विकेट. नवीन फलंदाज रियानला आपण पाहतोय. 9 धावेवरती हा दुसरा झटका. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 चेंडू झालेत बघा ना. पहिला चेंडू खराब होता त्यानंतर विकेट आला. लगातार 2 चौकार आले. पुन्हा एकदा विकेट. 1 आणि 4 नंबर घातक ठरलाय. चला वेळ घेऊ नका. 30 सेकंड आपल्याकडे. आपण लगेच मैदानात जायचंय. आमचे डीजेवाले आमचा काउंटडाऊन चालू थांबला गेलाय. सगळे गारटले. सगळे चाय प्यायला निघून गेलेत.
उद्या काउंटडाऊन चालूच राहील निते सर, वेळ घेऊ नका. 9 धावा, 2 फलंदाज बाद, 4 चेंडू झालेत. पॉवर प्लेच एक मात्र षटक प्रगती पथावरती आहे. सूरज तयार, धामत संघराज क्वालिफाय होतोय. तर फरान बाय नझे यांच्याकडून हायवे ब्रेक वरती पार्टी असणार आहे. वेळ घेऊ नका. बाहेरून आवाज आला ना नितेश, तो दबाव असतो गोलंदाजांना एक वेगळा. लगातार धुवून चेंडू आपण पाहतो आणि काली एक संघ पराभूत झाला. त्या पराभूत संघाला कारणीभूत असेल ना, त्याच्या पाठीमागे आलेला क्राऊड प्रत्येक चेंडू मागे त्याला काहीतरी सांगत होता. बाहेरून ते क्षेत्ररक्षणाची व्यवस्था करत होते. अक्षरशः आतमधले जे क्षेत्ररक्षक होते ते आम्हाला सांगत होते, सर आम्ही खेळायचं का त्यांनी खेळायचं. आणि करता करता तो संघ पराभूत झाला होता. हा, कभी तेरी बारी कभी हमारी बारी, जब आ गई तुम्हारी तुम्हारी हमारी आ गई तो सोच लो. आयोजक पाठीमागून सांगतात मला. गोलंदाज तयार. इथे शॉर्ट चेंडू, तू थांबला मी थांबलो, मी थांबलो तू थांबलो, पण धावसंख्या थांबणार नाहीये. आणि यांच्या बॅटमधून आला टी बॅक. लाजवाब चांगला फटका आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये रियानने एक चांगला फटका लगावला होता. इथेही षटकार आलाय. इथे आपण पाहतो स्टॉप केला चेंडूला. लाजवाब शॉट पाहिला. शतरंग होता आपल्या संघासाठी किमान 3 धावा वाचवत असताना एक सिंगल आली. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. धावसंख्या स्कोर कार्ड 16 धावा आणि प्लस 2 पॅनल्टी ऍड होतील. 18 धावा आता स्कोर कार्ड वरती. आपण पाहतोय धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 18. 16 प्लस 2 धावा. इथे जावेद भाई खो त्यांच्याकडून पारितोषिक येतो. अभित याने जर लगातार 3 षटका ठोकले तर 2000चं पारितोषिक असेल जावबा यांच्याकडून. आणि खरं म्हटलं गेलं तर माननीय असगरजी खोत साहेब मॅचचा आनंद घेतात. त्या संघाचे ओनर करत 18 चेंडू आणि 32 धावांची गरज. इथे पाहतो आपण फेअर डिलिव्हरी आहे. आमच्या तिसरे पंच त्या ठिकाणी बसलेत आणि खुरमभाई आणि त्यांचा इशाराला फेअर डिलिव्हरी. जसं आपण पाहतो भारतीय संघामध्ये पाहिलं गेलं तर वीरेंद्र सेहवाग प्रत्येक चेंडूवरती आपण पाहतोय. तर गाणा गुणगुणायचा इतर रिहान प्रत्येक चेंडूवरती स्माइल देतो.
इथे टॉस केलाय चेंडूला, सूरज तिथे पोहोचणार का? वन बाउन्स चेंडू, सेकंड बाउन्स चेंडू उचलला गेलाय. वेट अँड वॉचची भूमिका घेतली. इथे 2 धावा पूर्ण करतो अभि. 2 धावेने आपण पाहतोय स्कोर कार्ड अग्रेसर झालाय. इथे एक एक धाव खूप महत्वाची आणि प्रत्येक चेंडू खूप महत्वाचा असेल. 2 धावेने स्कोर कार्ड आपण पाहतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या आकड्यावरती. एकवीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पहिले 3 चेंडू सुरेख टाकत असताना भारत. इथे चांगला चेंडू आपण पाहिलं गेलं. फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघा. क्षेत्ररक्षण जेव्हा एखादा गोलंदाज नेते सर फॉलो थ्रो मध्ये असतो आणि तो त्याप्रमाणे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतो, खूप घातक असते कारण इंजर्ड होण्याची शक्यता असते. आमचे सोमेश्वर मसने कित्येक वर्ष क्रिकेटपासून दूर राहायला लागलं होतं इंजर्ड मुले. नवीन हे पण इंजर्डमधून पुढे आलेत. बेकरे संघाचे असे कित्येक खेळाडू आहेत ते इंजरी दूर करून पुढे आलेत. चांगला चेंडू कमबॅक करणारी गोलंदाजी ठरेल का इथे? पहिल्या षटकामध्ये जरूर धावा वसूल झाल्यात, पण इथे आपण पाहतोय कमबॅक करत असताना पहिल्या 5 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात भारतने. मन्या बैलाचे मालक गोलंदाजी मार्क वरती. इथे बॅकवर्ड स्क्वेअर इजर मध्ये चांगला फटका. विवास लक्ष्मण स्टाईलने चेंडू लगावला. एक सिंगल, फक्त एकच धाव घेतली जाईल. 5 धावा या षटकामध्ये आल्यात. धावसंख्या स्कोर कार्ड 5 ने पुढे सरकली या षटकातील आणि जाऊन पोहोचली ती 23 या आकड्यावरती. 12 चेंडू आणि विजयासाठी आता 27 धावांची गरज आहे. इथे धावांचा पाठलाग करणं खूप अवघड असते कारण गेले 3 रात्र आणि 4थी रात्र आम्ही पाहतोय. पहिले 2-3 सामने धावांचा पाठलाग सहजरित्या होतो, पण त्यानंतर धावांचा पाठलाग होत नसतो हे आम्ही पाहिले गेले. जावा 11 संघही या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालाय. पहिल्या दिवशी आम्ही पाहिलं गेलं श्रीजा 11 भैरवनाथ वरई संघ क्वालिफाय झालाय. उद्या म्हणजे 5व्या रात्री पहिला सामना सुपर 6चा होईल. श्रीजा 11 भैरवनाथ वरई कर्जत विपक्ष जावा 11 धामत. दोन्ही संघाचे कॅप्टन तयार राहायचे. आपण उद्या ठीक म्हटलं गेलं तर 5व्या रात्री सायंकाळी 6:30 या ठिकाणी हजर. 12 चेंडू विजयासाठी 27 धावांची गरज आहे. कॉलेज एंड कडून गोलंदाजी बार कडून माडा एंड कडून सज्ज झालाय गोलंदाज अजय सोनावले सज्ज झालाय. गोलंदाज सज्ज होतो पंचाच्या डाव्या साईडने. राईट हँड ओव्हर द विकेट. थोडासा शॉर्ट होता चेंडू. वाडिश लॉंगन काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबल जाणवलं गेलं आणि इथे दुसरी धाव या ठिकाणी आपण पाहतो पूर्ण करतो रियान. अभित आणि रियान चितेगे चपलाने अर्नाच्या गतीने धावतात. अभितलाही माहिती आहे अभितही चांगले मोठे फटके मारू शकतो, पण त्याला प्रत्येक धावेचं महत्त्व माहिती आहे. एक एक धाव खूप गरजेची आहे. मागच्या सामन्यात याच खेळाडूने आपल्या संघाला आगे करून नेलंय, म्हणून तो संधी देतो त्यांना. जावा चषक जावाबाईचे सर्व निकटवरती आपण स्क्रीनवरती पाहू शकता. या बॅनरवरती टॉक बॉक्सवरती पाहू शकता. ते जोरदार अपील आपण पाहतोय. पंचांकडे लेफ्ट विकेटची अपील जरूर केली होती, पंचांनी ती फेटाळले आणि लेग बायची एक धाव. दूरवर होता चेंडू, पंचांनी सांगितलं एक लेग बायची धाव. एका धावेने स्कोर कार्ड पुन्हा एकदा अग्रेसर होतो आहे. 26 या आकड्यावरती धावांचा पाठलाग या ठिकाणी सुरुवात आहे. पहिल्या चेंडूवरती 2, इथे सिंगल. अजूनही 24 धावांची गरज. चांगला फटका, सुरेख फटका. ऊंचाई घेतली, लंबाई घेतली काय चेंडूने आणि इथे आपण पाहतो सेकंड अटेम्प्टला झेल या ठिकाणी पकडले गेले. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी सोमनाथ, स्वतः सोमनाथ. आणि तिथे फलंदाज बाद आबिद खोत. तिथे माघारी परततात, झटका दिला जातोय. पहिल्यांदा झेल ड्रॉप झाला होता. मागच्या सामन्याचा हिरो
ज्याने अफलातून कामगिरी केली होती, संघाला विजयपथावरती नेली तो मोईस आपण पाहतो बॅटिंग लाईन वरती. बघा ज्यांनी आग पेटवली ती विझवा थोडं. तर थोडस आमचे फायनलिझर मध्ये मोईस मैदानावरती गेलाय. जो फॉर्म होता पहिल्या सामन्याचा तो टिकाऊ ठेवत असताना त्याच पद्धतीने कामगिरी करत असताना चेंडू पाठवला सीमारेषे पलीकडे. चौकार होऊन दे तिथे. इथे मोहीच्या बॅटमधून चांगला फटका शतरक्षक त्या ठिकाणी आहे. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद इथून चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये आणि त्या साईडला फटके मारण्याचा प्रयत्न केला गेला. फलंदाज बाद आणखीन एक झटका अभित 11 दामोद संघाला. स्कोर काढा आपण पाहतो अजूनही 20 धावांची गरज आहे. 7 चेंडू. दीपू विकेट पडण्याच्या अगोदर 20 धावा पाहिजे होत्या. विकेट पडल्यानंतर तेवढ्याच राहतील, बदलणार नाहीत. 7 चेंडूचा खेळ शिल्लक. इथे चांगला चेंडू दिनानं त्या ठिकाणी आहे. एक सिंगल घेतली आहे. ते षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. ते तिसरं अंतिम षटक आहे. शेवटचा षटक. 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे. 6 चेंडू 19 धावा. मॅच अजून कुठे गेली नाहीये कारण सौद आणि त्यानंतर पाहिलं गेलं रियान जो चांगली फटकेबाजी करतो. दोघे मैदानामध्ये आहेत. दिनानाथचं षटक बघूया कशा प्रकारे असेल. अकोलवाडी संघ पाठीमागे मैदान आहे. थोडंसं धावा मी जो गारठा आहे तो निघून जाईल. आमचे नवीन दादा आणि अंकुश दादा ते आमच्यासोबत थंडीचा आस्वाद घेतात. तुमच्या ऑपोजिट रणनीती आखले त्यांनी. दीनानाथ 6 चेंडू 19 धावांची गरज असताना ही पहिली सिंगल आपण पाहतो. येणारे 5 चेंडू 3 माल्टी हिटची गरज आहे. 18 धावांची गरज. रियान आणि सौद या धावसंख्येचा पाठला कशा प्रकारे करणार हे आपण पाहणार आहोत. पारा जो अंश आपण पाहायला गेला इथे रियान सांगितलं जो परत रियान मैदानावरती आहे तो परत मॅच कोणाच्या बाजूने आहे हे सांगता येणार नाही. कारण आपला तो रस्त्याला जाताना स्माइल दिली ना, तो आनंद होतो ना, तसा षटकार आल्यानंतर त्या पेवलेन कक्षामध्ये आनंद झालाय, उत्साह निर्माण झालाय. 4 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. दिनाना तयार. राईट हँड ओव्हर द विकेट. इथे पुन्हा एकदा अफलातून हिट. चेंडू पोहोचला सीमारेषे पलीकडे.
नाही, 6 चेंडू 19 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवरती सिंगल आला. बॅक टू बॅक 2 षटकार, येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे. लाजवाब कामगिरी आपण पाहतो या ठिकाणी. आणि इथे पाहतो आपण, इथे गुमसान करणारा षटकार. बॅक टू विकेटच्या बाहेर. चला, अरे 2 मिनिटं, विकेट खराब करतील. ऑफ द मॅच, या मॅचचा हिरो. काय कामगिरी आहे. 3 चेंडू आणि 3 षटकार लगावले रियान.